नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची एक सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे, की आता 15 जुलै 2026 ओके, म्हणजेच की आजपासून जून महिन्याच्या ₹1500 हप्त्याचे पैसे जे आहेत ते आता पात्र महिलांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. आता सर्वप्रथम ज्या महिलांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो पोहोचलेला आहे, त्या महिलांनी कृपया करून या व्हिडिओच्या खाली आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा, की तुम्हालाही पैसे आलेत किंवा नाहीत. ओके. आता ज्या महिलांना पैसे आले त्यांनी आले म्हणून लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून बाकीच्या महिलांना सुद्धा समजेल की या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत. आणि ज्या महिलांना पैसे नाही आले त्या महिलांनी सुद्धा कमेंट करा. ओके. आणि जिल्ह्याचं नाव लिहायला कमेंटमध्ये विसरू नका. ओके. आता झालं आहे काय, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ओके, आता जे पात्र महिला आहेत त्यांना आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आता सगळ्याच जिल्ह्यांमध्ये हे पैसे आलेले नाही आहेत. ओके. हळूहळू करून आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे. ओके. मात्र सर्व महिलांच्या खात्यात पैसे आता जे आहेत ते आता एकाच दिवशी जमा होणार नाही आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, सरकारकडून DBT म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रियेद्वारे जिल्हानिहाय आणि बँकनिहाय टप्प्याटप्प्याने रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे. म्हणजेच की आता प्रत्येक जिल्ह्यानुसार थोडा थोडा टप्पा जो आहे तो पूर्ण करून ते वितरण होणार आहे. ओके. बँकेकडून ते पैसे येणार आहे हळूहळू करून. आजच सगळ्यांना येतील असं काही नाही आहे. उद्याचा वेळसुद्धा जाईल, परवाचा वेळसुद्धा जाईल. आता 15 जुलैपासून हा हप्ता जो आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जून महिन्याचा. ओके. सध्या पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा 1500चा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेक लाभार्थींना बँकेकडून पैसे जमा झाल्याचे SMS देखील मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्या महिलांना आज पैसे मिळाले नाही आहेत त्यांनी घाबरण्याची कोणतीही गरज नाही आहे. जर त्या महिला पात्र असतील तर सर्व लाभार्थींना पैसे एकाच वेळी न देता हे जे आहेत पात्र महिला जे आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने हे जमा केले जात आहे. आणि हो, ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत या लाडकी बहीण योजनेचे आजच ओके, आजच आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर त्यांनी कृपया करून खाली या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. पैसे आले असेल तर पैसे आले म्हणून लिहा आणि जिल्ह्याचं नाव लिहा. आणि ज्या महिलांना पैसे आज आले नाही आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके. आता होणार काय, की सर्व लाभार्थींना पैसे जे आहेत ते आता एकाच वेळी न देता ते पैसे जे आहे ते वितरण जे आहे पात्र महिलांचं टप्प्याटप्प्याने त्यांना त्यांच्या अकाउंटवर ते जमा होणार आहे. ओके. आता झालं आहे काय, सांगतो तुम्हाला, 15 ते 18 जुलै दरम्यान पूर्ण वितरणाची शक्यता होणार आहे. कारण की उपलब्ध माहितीनुसार 15 जुलै ते 18 जुलै 2026 या कालावधीत बहुतेक पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच की 15, 16, 17, 18 म्हणजे 3 ते 4 दिवस लागू शकतात. या 4 दिवसांमध्ये जे वितरण जे आहे ते संपूर्ण जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये होणार आहे. ओके. म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये आता बँक, जिल्हा आणि DBT प्रक्रियेनुसार काही खात्यांमध्ये पैसे उशिराही जमा होऊ शकतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. कोणाची बँक, कशी, जिल्हा, कोणत्या जिल्ह्यात वितरण सध्या होत आहे जास्त. ओके. त्यानुसार सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. ओके. पण एवढं लक्षात ठेवा, या 3 ते 4 दिवसामध्येच लाडकी बहिणींच्या खात्यात या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. ओके. आणि सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे का मिळत नाहीत, हा जर प्रश्न तुमचा आलाच ओके, तर त्याविषयी आता अनेक महिलांच्या मनात आता हा एकच प्रश्न आहे, की सर्व महिलांना एकाच दिवशी आजच पैसे का मिळत नाही आहेत. ओके. जर आज सुरुवात झाली तर आजच आमच्या अकाउंटवर का पैसे येत नाही आहेत, बाकीच्या महिलांना येतात आम्हाला का नाही. तर आता महिला असं खूप वेळा विचारतात, की माझ्या शेजारी महिलेला पैसे आले पण मला अजून का आले नाहीत. ओके. आता याचे कारण म्हणजे शासनाकडून निधी जो आहे तो टप्प्याटप्प्याने वितरित केला जातो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. बँकांची प्रक्रिया, DBT प्रणाली आणि जिल्हानिहाय वितरण या 3-4 गोष्टींमुळे प्रत्येक खात्यात पैसे वेगवेगळ्या दिवशी जमा होतात. ओके. त्यामध्ये तुमचा काही दोष नाही आहे. ओके. तुम्हाला पैसे येऊन जातील जर तुम्ही पात्र असाल महिलांनो. ओके. आणि काही दिवस प्रतीक्षा करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. ओके. आता कोणत्या महिलांना हा नक्की हप्ता जो आहे तो आता मिळणार आहे. ओके. कारण की खूप साऱ्या महिलांना या योजनेतून वगळलं गेलेलं आहे. ओके. ते सुद्धा सांगणे गरजेचं आहे. ज्या महिलांनी खालील प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच हा हप्ता मिळत आहे. EKYC पूर्ण असेल तर कन्फर्म तुम्हाला 90% तर हप्ता इथेच मिळून जाईल. ओके. तर तुमची EKYC कंप्लीट असेल, बरोबर आधार कार्ड, बँक खात्याची लिंक असणे गरजेचं आहे. बँक खाते तुमचं चालू असणं, सक्रिय असणं गरजेचं आहे. योजनेची पात्रता कायम असणे, पडताळणीत पात्र ठरलेले तुम्ही असणे गरजेचं आहे. ओके. आणि पैसे आलेत का हे नक्की कसं तपासाल. ओके. जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तपासण्यासाठी 4 प्रकारचे ऑप्शन आहेत. मोबाईलवर आलेला बँकेचा SMS तुम्ही तपासा, वाचू शकता. बँकेचे पासबुक तुम्ही अपडेट करा.
किंवा ATM किंवा नेट बँकिंगद्वारे तुम्ही खाते शिल्लक तपासा. ओके. ऑनलाईनसुद्धा तुम्ही ॲपद्वारे चेक करू शकता तुमच्या अकाउंटचा बॅलन्स. ओके. जर आले असतील अकाउंटचा बॅलन्स तुम्हाला ₹1500 आलेला दिसेल तिथे. ओके. ट्रान्झॅक्शन तसेच DBT जमा होण्यासाठी काही वेळा काय होतं की 1 ते 3 दिवसांचा अतिरिक्त कालावधीसुद्धा लागू शकतो बँकेमध्ये ते वितरण व्हायला. ओके. आणि आज पैसे आले नाहीत म्हणून चिंता करण्याची महिलांना कोणतीही गरज नाही आहे. ओके. शासनाकडून पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जी आहे ती टप्प्याटप्प्याने जमा केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात तुमच्या खात्यातही जून महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होऊ शकतो. ओके. 15 ते 18 जुलै दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जे पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने आता जमा व्हायला सुरुवात होईल. ओके. म्हणून फक्त महिलांनो तुम्ही अधिकृत माहितीला जास्त प्राधान्य द्या. जसं की माहिती आलेली आहे, आजपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि तुमचे जे बँक खाते आहे ते तुम्ही नियमितपणाने तपासत राहा. ओके. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बडी नावाचं माझं हे चॅनल आहे आणि या व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण की या चॅनलवर मी रोज लाडकी बहीण योजनेचे जे लेटेस्ट नवीन अपडेट येतात त्याबद्दल मी व्हिडिओ टाकत असतो. तुम्हालाच फायदा होईल. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी नक्की कमेंट करा या व्हिडिओखाली जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर. ओके. धन्यवाद.